नाशिकमधील मेडिकल महाविद्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर लिफ्ट पडून गंभीर जखमी झाल्याची घटना काल सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास घडली। यामध्ये ज्योती आहिरे या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना काल सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला। सकाळी 9 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे साहित्य लिफ्टमध्ये ठेवताना लिफ्ट अचानक खाली आली आणि याच वेळी त्या लिफ्टमध्ये अडकून हा अपघात झाला। सदर घटना ही रुग्णालयातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। तब्बल 5 ते 10 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं। संपूर्ण रुग्णालयात एकही डॉक्टर नाही। रुग्णालयाचे डीन देखील 12 वाजता निघून गेले असल्याचा आरोप यावेळी मुलाने केला। 8 वाजता कामावर आली। 8 वाजता कामावर आल्याच्या नंतर 9 वाजता मला लगेच फोन आला मला म्हणे तुझ्या आईचा शुगर कमी झाला म्हणे। 5 मिनिटात मी इथं आलो, मला सांगतो तुझ्या आईचा शुगर कमी झालाय। तर मला कोणी सांगायचं नव्हतं। त्यात मला एकाने मला कानामध्ये सांगितलं का तुझ्या आईच्या अंगावर लिफ्ट पडलेली। तर ती लिफ्ट कुठे पडली ते मी बघायला गेलो तर दोन्ही डोर बंद करून ठेवलेले। तिथं मला कोणी जाऊ देत नव्हतं। सगळे मला बळजबरी करत मध्ये जाऊ देत नव्हतं। मी मध्ये जाऊन बघितल्याच्या नंतर ते सगळं रक्त पडलेलं होतं आणि लिफ्ट बी वरतून कोसळलेली होती। तर तेव्हापासून आतापर्यंत मला कोणीच काही सांगितलेलं नाही। अख्ख्या हॉस्पिटलमध्ये एक सुद्धा डॉक्टर नाहीये। इथला डीन 12 वाजता पळून गेला। अख्खे डिपार्टमेंट वाले 12 वाजता पळून गेले। कुठे गेले हे सगळे? आणि माझी आई इथं 8 वाजेपासून मरून पडलेली आहे। या डॉक्टर म्हणतात तुझी आई जिवंत आहे। मग मरून इथं सगळे तिचं आयसीयू मधले सगळे मीटर डाऊन आम्हाला का तुझी आई जिवंत आहे आणि मग मीटर डाऊन कस काय सगळे? आम्ही काय छूट? आता काय भूमिका तुमची? आताची भूमिका आता असं आहे, इथला जो डीन आहे जो पळून गेलेला आहे त्याला इथं बोलवा आणि एचओडी ला पण बोलवा। जो काही मॅनेजमेंट आहे त्याला इथं बोलवा। इथं हॉस्पिटलमध्ये जो लिफ्टचं बटन दाबतोय तो पोरगा पाहिजे आणि खालचं जो लिफ्टचं बटन दाबतोय तोही पोरगा। आपल्या आईचा मृत्यू डोळ्यासमोर पाहून मुलाने हंबरडा फोडला। मात्र एका जबाबदार रुग्णालयात असा दुर्दैवी प्रकार घडल्यानं रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले जात आहेत। संबंधित प्रकाराची सखोल चौकशी होऊन यातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी महिलेच्या मुलासह नातेवाईकांनी केली। त्यामुळे आता यातील दोषींवर कठोर कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।